आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। शेती कामासाठी गाळ आणि मुरमावरील रॉयल्टी रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार। विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर, पशुपालन आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार। शेतामध्ये राबणाऱ्या महिलांच्या श्रमाला कायदेशीर ओळख देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे। 2 वेळा इशारा दिल्यानंतर अण्णा हजारेंच्या मागणीला काही अंशी यश। अण्णा हजारे यांच्याकडून माहिती अधिकारातील बदल रद्दची मागणी। माहिती अधिकार कायद्यातील बदलांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केल्यास सीबीएसई शाळांवर कारवाई होणार आहे। विधानसभेत घोषणा। या प्रकरणी समिती नेमणार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये मोठी खळबळ। एकाच वेळेस 11 अधिकाऱ्यांचे निलंबन, 3 क्लास 1 तर 8 क्लास 2 अधिकाऱ्यांवर कारवाई। तर कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे। सूत्रांची माहिती आहे, चौकशीत दोघांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय आहे। तर सियाला घेऊन पोलिसांकडून तिच्या घरी पंचनामा, सियाचे कपडे, मोबाईलचा पंचनामा करण्यात आलेला आहे। टीईटी प्रकरणामध्ये 3ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, बिहारच्या पटनामधून दोघांना तर जम्मूमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पेपर फुटल्यानं राज्यातील टीईटी पेपर फुटल्यानं नवीन परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। पेपर समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे, त्यामुळे तातडीने परीक्षा घेणं अशक्य। नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार असल्यानं 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे। आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील बावधन परिसरात गोळीबार। या प्रकरणामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदरे पोलिसांच्या ताब्यात। मध्यरात्री जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदरे यांच्यावरती गंभीर आरोप आहे। कमरेला असलेलं पिस्तूल लोड करतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाविरोधामध्ये कारवाई करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। व्यक्ती रेखा साकारायची असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागते। प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सिनेमा बनवता येत नाही, त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागणार, चाकणकरांकडून स्पष्ट। व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते। कोणती माझी परवानगी घेतलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करणार। जळगावच्या 40 गावामध्ये नगरसेवक आणि नगरपालिकेच्या अभियंत्यांमध्ये जोरदार खडाजंगी। एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचाही प्रकार। नगरसेवक दीपक पाटील आणि अभियंता देवेंद्र शिंदे एकमेकांवर धावले। गटाराच्या कामावरती आक्षेप घेतल्यानं दोघांमध्येही वाद झाल्याचं समोर। रायगड जिल्ह्यातला अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता। अपहरणाचे गुन्हे दाखल, मुलींचा शोध सुरू आहे। अज्ञातांना फसवून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त। नाशिक त्र्यंबकेश्वर रोड फोडून पुन्हा बनवण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश आहेत। रस्त्याचं काम पूर्ण होत नाही, तोच रस्त्याला तडे गेले। मनपा आयुक्तांच्या पाहणीमध्ये उघडकीस आलंय। ठेकेदाराला दिवसाला 1,84,000चा दंडही ठोठावलेला आहे।